बघ मग ही एका सायकलमध्ये एनर्जी फ्लायव्हीलने रिलीज केली, गेन केली, रिलीज केली, गेन केली, रिलीज केली. मग ही जी टर्निंग मोमेंट डायग्राम आहे, या टर्निंग मोमेंट डायग्राम वरून जर समजा तुम्हाला मॅक्सिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड जर डिटरमाइन करायची असेल याच्यावरून, मॅक्सिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड, तर ती मॅक्सिमम स्पीड आणि मिनिमम स्पीड कुठून डिटरमाइन करणार बघा याच्यावरती, म्हणजे नक्की कुठल्या पॉईंटला मॅक्सिमम स्पीड आहे आणि नक्की कुठल्या पॉईंटला मिनिमम स्पीड आहे हे कसं फाइंड आउट करणार. त्यासाठी आपण लास्ट टाइमला काय केलं होतं बाळांनो, लास्ट टाइमला याच्यामध्ये आपण ज्या ठिकाणी मॅक्सिमम एनर्जी असणार त्यावेळेला आपण मॅक्सिमम स्पीड आहे असं म्हटलं होतं. बघा ए पासून बी पर्यंत एनर्जी रिलीज झाल्या याचा अर्थ ए पासून कमी 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 होत गेली, बी ला ती मिनिममला पोहोचली. बी पासून बघा एक्सेस वर्क डन झालं, त्यामुळे एनर्जी पुन्हा वाढायला चालवली फ्लायव्हीलकडची, सी पर्यंत ती वाढत गेली, जे सी पॉईंटला मॅक्सिमम. पुन्हा सी पासून एनर्जी कमी 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 होत गेली, डी पॉईंटला मिनिममला पोहोचली. डी पासून पुन्हा एनर्जी वाढायला झाली, बघा एक्सेस वर्क डन आहे, वाढायला झाली, ई पॉईंटला मॅक्सिमम आली. याचा अर्थ काय, मिनिमम एनर्जी बी आणि डी पॉइंटला आहे, म्हणजे मिनिमम स्पीड बी पॉइंटला आणि डी पॉइंटला आहे फ्लायव्हीलची. तसंच मॅक्सिमम एनर्जी सी पॉइंट आणि ई पॉइंटला आहे, याचा अर्थ मॅक्सिमम स्पीड सी पॉइंटला आणि ई पॉइंटला आहे. मग मी असं कन्सिडर करतो, मॅक्सिमम स्पीड जी काय आहे, मॅक्सिमम स्पीड ती ओमेगा 1 आहे असं कन्सिडर करतो, ओमेगा 1. आणि जी काय मिनिमम स्पीड आहे फ्लायव्हीलची मिनिमम स्पीड ती मी ओमेगा 2 आहे असं कन्सिडर करतो. ठीक आहे. आता इथं सी पॉइंटला आणि ई पॉइंटला मॅक्सिमम स्पीड असणार ना, अँग्युलर वेलॉसिटी म्हणजे ओमेगा 1. तसंच बी पॉइंटला आणि डी पॉइंटला मिनिमम एनर्जी आहे, म्हणजे इथं मिनिमम स्पीड असणार, ती मिनिमम स्पीड मी ओमेगा 2 म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा 2 कन्सिडर केली. त्याचे युनिट आहे रेडियन पर सेकंड. त्याचे युनिट काय, रेडियन पर सेकंड. मग आता बाळांनो याच्यामध्ये मला मॅक्सिमम स्पीड कुठे आहे ते माहित झालं, मिनिमम स्पीड कुठे आहे ते माहित झालं. मॅक्सिमम स्पीड कुठे आहे सांगा बाळांनो याच्यामध्ये, मॅक्सिमम स्पीड. आता पुढे डेरिव्हेशन याच्यावरती डिपेंड, पॉइंटला. ओके, ती स्पीड किती घेतली आपण, ती स्पीड किती, ओमेगा 1 काय तर किंमत असणार, 50 100 काय तर असेल किंमत, 100 70 काय तर असेल, त्याला मी म्हटले ओमेगा 1. तसंच बी पॉइंटला आणि डी पॉइंटला जी मिनिमम स्पीड आहे त्याला काय तर किंमत असेल 20 30 काहीतरी, त्याला मी म्हटले ओमेगा 2. मग मला या फ्लायव्हीलची एनर्जी डिटरमाइन करायची आहे, एनर्जी. मग सांगा एनर्जी ऑफ फ्लायव्हील मध्ये एनर्जी कुठल्या फॉर्म मध्ये असते रे, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. 1/2 mv². ओके, 1/2 mv². हा तुमचा रेग्युलर फॉर्म्युला आहे. पण फ्लायव्हील जे असणार, फ्लायव्हील जरा मी आता फिगर ड्रॉ करतो. समजा हा तुमचा शाफ्ट आहे आणि त्याच्यावरती समजा ही तुमची फ्लायव्हील आहे, ही फ्लायव्हील आहे. ठीक आहे, याला अशा आर्म असतात बघा सेंटरला. ओके, ही फ्लायव्हील आहे आणि हा मध्ये शाफ्ट आहे. मग ही फ्लायव्हील रोटेट होणार ना, रोटेट होणार याचा अर्थ ती लिनियर मुव्हिंग नाही आहे, तर ती अँग्युलर मूव्ह होणार आहे. हा जो कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे तो लिनियरचा आहे, पण इथं काय म्हणून अँग्युलर वेलॉसिटीचा फॉर्म्युला लिहायला पाहिजे मला अँग्युलर वरून, त्यामुळे हाच फॉर्म्युला मी अँग्युलर मध्ये कन्वर्ट करतो. तो एनर्जी ऑफ फ्लायव्हील म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लायव्हील इज इक्वल टू 1/2. लिनियर मध्ये ज्यावेळेला आपण मास घेतो त्यावेळेला आपण अँग्युलर मध्ये घेतो मास मोमेंट ऑफ इनर्शिया आय. लिनियर मध्ये मास, अँग्युलर मध्ये मास मोमेंट ऑफ इनर्शिया. लिनियर मध्ये लिनियर वेलॉसिटी, अँग्युलर मध्ये अँग्युलर वेलॉसिटी. इथं व्ही चा स्क्वेअर आहे त्यामुळे इथं काय येणार ओमेगाचा स्क्वेअर. त्यामुळे कायनेटिक एनर्जी ऑफ फ्लायव्हील फॉर्म्युला हाच आहे, लिनियर मध्ये 1/2 mv², पण अँग्युलर मध्ये आपण काय लिहिणार 1/2 I ओमेगा². 1/2 I ओमेगा². ठीक आहे, ही म्हणजे काय असे वाढवणं, एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हील. मग आता मी काय करणार आहे, 2 डेफिनेशन सांगणार आहे. त्या 2 डेफिनेशन बनवणं या टॉपिक साठी एकदम इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे,
त्यातली पहिली डेफिनेशन म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी आणि कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड अशा दोन डेफिनेशन बनवून आपल्याला लागणार आहे. ठीक आहे. आता कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय? कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजेच काय? चेंज इन स्पीड डिवाइड बाय मीन स्पीड. चेंज इन स्पीड डिवाइड बाय मीन स्पीड म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड असते. तसंच कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. याला डिनोट करताना आपण सी सफिक्स ई न डिनोट करतो. सी सफिक्स ई म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. आता हे म्हणजे काय सांगतो बघा. मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? इकडे या फिगर मध्ये तुम्ही बघून सांगा. इथं मॅक्सिमम एनर्जी कुठल्या पॉइंटला आहे? मॅक्सिमम एनर्जी कुठल्या पॉइंटला आहे? सी आणि ई. कुठल्या पॉइंटला आहे? ई पॉइंटला आहे. मॅक्सिमम एनर्जी सी आणि ई पॉइंटला आहे. सी मी घेतो सी. मिनिमम एनर्जी कुठल्या पॉइंटला आहे? बी. कुठल्या पॉइंटला आहे? बी. बी म्हणजे मॅक्सिमम एनर्जी सी पॉइंटला आहे, मिनिमम एनर्जी बी पॉइंटला आहे. मग मला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी, फ्लक्च्युएशन म्हणजे काय? कुठून कुठेपर्यंत वाढली जर डिटरमाइन करायचं असेल म्हणजे चेंज इन एनर्जी, तर मी कसं काढणार? मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जीला मी काय म्हणणार? फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. हेच इथे लिहिले होते. मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. आता मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी म्हणजे चेंज इन एनर्जी आली. चेंज इन एनर्जी डिवाइड बाय ऍव्हरेज एनर्जी. आता ऍव्हरेज एनर्जी याचा अर्थ काय? एका सायकल मध्ये जेवढं तुम्ही वर्क डन केलं त्याला काय म्हणायचं? ऍव्हरेज एनर्जी. म्हणजे वर्क डन पर सायकल म्हणजे काय? ऍव्हरेज एनर्जी. आता ऍव्हरेज एनर्जीला इथं काय म्हटलं मी? वर्क डन पर सायकल. म्हणजे थोडक्यात हे असं आहे, चेंज इन एनर्जी डिवाइड बाय ऍव्हरेज एनर्जी. चेंज इन एनर्जी डिवाइड बाय ऍव्हरेज एनर्जी हे टेक्निकल मध्ये काय म्हणतो आपण? मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल. ठीक आहे. आणि मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय वर्क डन पर सायकल त्याला काय म्हणायचं? कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. पेपर मध्ये 2 मार्काला ही डेफिनेशन विचारतात. ठीक आहे. मी परत एकदा डेफिनेशन सांगतो बघा. इट इज द रेशो ऑफ मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी टू द वर्क डन पर सायकल. The ratio of maximum fluctuation of energy to the work done per cycle is the coefficient of fluctuation of energy. आता असंच अजून एक डेफिनेशन मला लागणार आहे डेरिव्हेशन मध्ये. ठीक आहे. ती म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड जवळजवळ प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये लागणार आहे आपल्याला. प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड त्याला म्हणायचं सी म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणून यस. सो कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज इक्वल सेम याच्यासारखंच लिहायचं. इथं काय? मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी आहे. आता मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी जर असेल तर इथं काय येणार बाळांनो? मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय आता इथे कसं होतं? ऍव्हरेज एनर्जी होती ना, तसं इथे काय येणार? ऍव्हरेज स्पीड. सो मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड. याला काय म्हणायचं? कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. सो कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज डिफाइंड ऍज or it is the ratio of maximum fluctuation of speed to the average speed. Maximum fluctuation of speed to the average speed. आता जर मला फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड काढायचं आहे. आपण मॅक्सिमम स्पीड किती आहे कन्सिडर केली? मॅक्सिमम स्पीड किती आहे कन्सिडर केली? ओमेगा 1. मिनिमम स्पीड किती कन्सिडर केल्या?
ओमेगा ओमेगा 2. मॅक्सिमम स्पीड ओमेगा 1 आहे, मिनिमम स्पीड ओमेगा 2 आहे. त्यामुळे फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड काय येणार, मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड डिवाइड बाय मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड पाहिजे. आता ऍव्हरेज स्पीड कशी काढणार बघा, ऍव्हरेज कसं काढतोय, मिनिमम प्लस मॅक्सिमम डिवाइड बाय मॅक्सिमम प्लस मिनिमम डिवाइड बाय मॅक्सिमम प्लस मिनिमम डिवाइड बाय 2. म्हणजेच हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर वर घ्या, तो काय होईल, न्यूमरेटर होईल. सो 2 टाइम्स ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा 1 प्लस ओमेगा 2. त्यामुळे मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीडचा फॉर्म्युला ओमेगा 1 म्हणजे मॅक्सिमम स्पीड मायनस ओमेगा 2 म्हणजे मिनिमम स्पीड डिवाइड बाय मॅक्सिमम स्पीड प्लस मिनिमम स्पीड. आणि याला इंटू काय करायचं बघा, हे म्हणजे काय तुमचं कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. आता हा जो फॉर्म्युला आहे हा काही वेळेला असा पण यूज करतात बघा, 2 n1 मायनस n2 डिवाइड बाय n1 प्लस n2. आता हे काय आहे, ही ओमेगा म्हणजे रेडियन पर सेकंड मध्ये आहे. ओमेगा कसं करतो आपण, 2 पाय n बाय 60, बरोबर आहे ना, 2 पाय n डिवाइड बाय 60. मग मी ओमेगाला काय लिहिणार, 2 पाय n1 डिवाइड बाय 60. ओमेगा 2 ला काय लिहिणार, 2 पाय n2 डिवाइड बाय 60. इथे काय लिहिणार आहे, 2 पाय n1 डिवाइड बाय 60 प्लस 2 पाय n2 डिवाइड बाय 60. आता या सगळ्यांच्या मध्ये 2 पाय बाय 60 न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला कॉमन येणार, कॅन्सल झालं की फक्त n1 मायनस n2 डिवाइड बाय n1 प्लस n2 येतो. ठीक आहे, त्याला 2 पाय n बाय 60 लिहायचं, 2 पाय बाय 60 सगळ्यांचं कॅन्सल होतोय आणि ठीक आहे, हा कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन स्पीडचा दुसरा फॉर्म्युला. इथं इन टर्म्स ऑफ आरपीएम आहे म्हणजे स्पीड, इथं इन टर्म्स ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. आता अजून एक सांगतो, तुम्ही भरपूर वेळेला टॉम मध्ये लिनियर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असलेला आहे, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, हा फॉर्म्युला लिहिला असेल, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. काय करा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आर न मल्टिप्लाय करा, न्यूमरेटरला आणि डिनॉमिनेटरला आर न मल्टिप्लाय करा, म्हणजे वरचा आर आणि खालचा आर कॅन्सल होईल, न्यूमरेटरचा आणि डिनॉमिनेटरचा आर कॅन्सल होईल, म्हणजे पुन्हा तेच आन्सर येणार. आर न मल्टिप्लाय करा, आर ओमेगा 1, आर ओमेगा 1 म्हणजे काय झालं रे, V1 मायनस आर ओमेगा 2 म्हणजे काय झालं, V2 डिवाइड बाय आर ओमेगा 1 म्हणजे V1 प्लस आर ओमेगा 2 म्हणजे काय आला, V2. त्यामुळे या तिन्हीपैकी कुठलाही फॉर्म्युला तुम्हाला पेपरमध्ये यूज करायला लागेल. मोस्ट ऑफ द टाइम हा लागतो, मोस्ट ऑफ द टाइम. ठीक आहे, पण मी मुद्दा म्हणून मी सगळेच दाखवलेत, विथ अँग्युलर व्हेलॉसिटी, विथ स्पीड आणि विथ लिनियर व्हेलॉसिटी. हे तिन्ही मी कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड चे फॉर्म्युले लिहिले. ठीक आहे, बघा डेफिनेशन एकदम सोपे आहेत, 2-2 मार्काला विचारले जातील किंवा पेपरमध्ये तर लागणारच आहे प्रत्येक प्रॉब्लेमला. बघा, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड, एनर्जी म्हणजे काय, मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी एनर्जी डिवाइड बाय ऍव्हरेज एनर्जी, चेंज इन एनर्जी डिवाइड बाय ऍव्हरेज एनर्जी. ऍव्हरेज एनर्जी म्हणजे वर्क डन पर सायकल असते. त्यानंतर कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय, मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड. मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड आपण कन्सिडर केले मॅक्सिमम स्पीड ओमेगा 1, मिनिमम स्पीड ओमेगा 2. त्यामुळे मॅक्सिमम मायनस मिनिमम म्हणजे हे झालं फ्लक्च्युएशन डिवाइड बाय ऍव्हरेज, मॅक्सिमम प्लस मिनिमम डिवाइड बाय 2 म्हणजे हा ऍव्हरेज, हे 2 वर घेतले. याला 2 पाय बाय 60 कॅन्सल केला, n1 n2 मध्ये आलं आणि r न मल्टिप्लाय केल्यावर लिनियर व्हेलॉसिटी. हे 2 बाजूने डेफिनेशन आपल्यासाठी एकदम इम्पॉर्टंट आहे. आता याचा कुठला पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल, फ्लायव्हीलचा कुठला पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा असेल तर एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हील आपल्याला लागणार आहे. एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हील. आता हे जे मी सांगाले एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हील, हे ऍक्च्युअली एक डेरिव्हेशन आहे, पण एकदम छोटा आहे, पेपरला विचारण्याची पॉसिबिलिटी एकदम कमी आहे. ठीक आहे, एकदम छोटा आहे, त्यामुळे हे विचारणार नाहीत, पण ह्याचा फॉर्म्युला जो आहे तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला लागणार. मी ते एक फ्लायव्हील ड्रॉ करतो, फ्लायव्हील. ठीक आहे, ही फ्लायव्हीलची आउटर रिंग,
जिथं सगळं त्याचं वेट कॉन्सन्ट्रेटेड असते आउटर रिम. सेंटरला एक हबचा पोर्शन असतो आणि त्यानंतर इथे काय असतात बाळांनो आर्म अशी. ही तुमची अशी फ्लायव्हील असते. जर तुम्ही 3D मध्ये बघितला तर तुम्हाला हे असं बघायला मिळेल. ही अशी फ्लायव्हील असते. ओके. आता या फ्लायव्हील मध्ये हा सेंटरचा पोर्शन जो असतो, हा सेंटरचा पोर्शन जो शाफ्ट वरती माउंट केला असतो की नाही, हा याला म्हणायचं हब. हब किंवा बॉस. काय म्हणायचं? हब किंवा बॉस. त्याच्यानंतर हे जे आहे हे म्हणजे त्याचे आर्म आहे. हे म्हणजे त्याचा आर्म आहे आणि हा बाहेरचा जो पोर्शन आहे हा एवढा, हा म्हणजे त्याचा आउटर रिंग आहे किंवा रिम म्हणायचं, रिम किंवा आउटर रिंग. रिम किंवा आउटर रिंग. त्यामुळे फ्लायव्हीलचं मॅक्सिमम वेट जे असते, वेट ते सगळं ह्या आउटर रिंग मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते. मॅक्सिमम वेट म्हणजे जवळजवळ सगळंच हे आउटर रिंग मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असते फ्लायव्हील मध्ये. आता कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीडचं मी आता काय करणार आहे, इथं एक छोटस डेरिव्हेशन करणार आहे. डेरिव्हेशन एकदम सोपं आहे. मी इथं काय लिहिले बघा, एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हील. सांगा एनर्जी जी स्टोअर झालेली असते फ्लायव्हील मध्ये, ती एनर्जीचा फॉर्म्युला काय? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू, कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला सांगा. हाफ एम स्क्वेअर. 1/2 mv स्क्वेअर. पण आता मगाशीच मी 1/2 तुम्हाला mv इथे स्क्वेअर. सांगितलं होय, 1/2 mv स्क्वेअर बरोबर आहे. हे लिनियर मध्ये झालं. तुमचा फ्लायव्हील रोटेट होणार ना, रोटेट होणार म्हणजे तुम्हाला अँग्युलर मध्ये घ्यायला पाहिजे. तो मासच्या ऐवजी काय घ्यायचं, मास मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि लिनियर व्हेलॉसिटीच्या ऐवजी काय घ्यायचे, अँग्युलर व्हेलॉसिटी. तो एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हील काय आलं, 1/2 I ओमेगा स्क्वेअर. 1/2 I ओमेगा स्क्वेअर म्हणजे थोडक्यात mv स्क्वेअर, सॉरी 1/2 mv स्क्वेअरच आहे. ठीक आहे. 1/2 I ओमेगा स्क्वेअर. जरा मॉडिफाय करतो बघा. तो 1/2 I म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया. मास मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? मास मोमेंट ऑफ इनर्शिया mk स्क्वेअर. मास मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे काय, mk स्क्वेअर. आणि हा ओमेगा स्क्वेअर. बघा, m म्हणजे मास, k म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. m म्हणजे मास आणि k म्हणजे काय, रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. सो मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर. हे भरपूर वेळेला तुम्ही 11वी 12वी पासून वापरत आला, mk स्क्वेअर. ओके. सो कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv स्क्वेअर म्हणजे I ओमेगा स्क्वेअर. I म्हणजे mk स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर. हे तुमचे काय आहे, कायनेटिक एनर्जी. मग जर मला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी काढायचं असेल, फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. आता फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय पाहनो, चेंज इन एनर्जी. फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय, चेंज इन एनर्जी. म्हणजे कुठून कुठेपर्यंत फ्लक्च्युएट झाली, मिनिमम पासून मॅक्सिमम पर्यंत, म्हणजे त्या दोघांचा काय येणार, डिफरन्स. तर फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे डेल्टा ई, म्हणजे काय येणार, मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. थोडक्यात चेंज इन एनर्जी म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी. मग तुमच्याकडे कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी स्टोर्ड इन फ्लायव्हीलचा फॉर्म्युला आहे बघा इथं. ठीक आहे. मग पहिला मॅक्सिमम एनर्जी किती येणार सांगा यावरनं, या फॉर्म्युल्यावरनं. 1/2 मास तर काय फ्लायव्हीलचं बदलणार नाही, रेडियस ऑफ गायरेशन काय फ्लायव्हीलची बदलणार नाही, इंटू ओमेगा. फक्त मॅक्सिमम एनर्जीसाठी स्पीड किती असायला पाहिजे इथं, मॅक्सिमम. तुम्ही मॅक्सिमम स्पीड मगाशी काय म्हटलं होतं बघा, ओमेगा 1. मॅक्सिमम स्पीडचा स्क्वेअर मायनस मायनस. आता मिनिमम एनर्जी लिहितो. मिनिमम एनर्जी बघा 1/2 मास आणि रेडियस ऑफ गायरेशन तीच राहणार. स्पीड फक्त काय येणार बघा, मिनिमम ओमेगा 2 चा स्क्वेअर. सो मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. आता या दोघांच्या मध्ये काय कॉमन आहे बघा, ती बाजूला घ्या. या दोघांच्या मध्ये काय कॉमन आहे ते बाजूला घ्या. सांगा या दोघांच्या मध्ये काय कॉमन आहे, हाफ मास आहे, के आहे. म्हणजे हाफ mk स्क्वेअर हे कॉमन आहे, ते बाहेर घेतो. तो डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी इज इक्वल टू कॉमन काय होतं, 1/2 mk स्क्वेअर कॉमन होता. ब्रॅकेटमध्ये काय राहिला बघा, 1/2 mk स्क्वेअर कॉमन घेतला, राहिला ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर. ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर. जर व्हिडिओ बंद पडला तर याच आयडीला परत जॉईन करा. ठीक आहे. लगेच. सो इथं बघा, सो 1/2 mk स्क्वेअर ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर.
ओमेगा 1 म्हणजे मॅक्सिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर मायनस मिनिमम व्हेलॉसिटीचा स्क्वेअर. आता थोडक्यात बघा, हा ए आहे, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. सांगा फॉर्म्युला ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला काय? ए प्लस बी मायनस बी. ए प्लस बी ए मायनस ए बी, मायनस बी. बरोबर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला ए प्लस बी ए मायनस बी. ओके, फॉर्म्युला इज इक्वल. आता मी थोडस मॉडिफिकेशन करणार आहे, ठीक आहे, आणि एका डेरिव्हेशनला येऊन पोहोचणार आहे. एकदम सोपं आहे, एकदम छोटस मी मॉडिफिकेशन करतो. आता हे मॉडिफिकेशन करताना बघा, इथे काय बघा, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 आहे काय. हा 2 मी इथं लिहिला काय, इथं लिहिला काय, इथं लिहिला काय, इथं लिहिला काय, कुठेही डिवाइड बाय 2 लिहू शकतोय, कुठेही एका ठिकाणी लिहू शकतो. मग मी हा 2 इथे लिहितो, एम के स्क्वेअर ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवाइड बाय 2 ओमेगा 1 मायनस ओमेगा 2. तेच आहे, तेच इक्वेशन लिहिले, फक्त हा 2 पुढे लिहायच्या ऐवजी याला डिवाइड बाय 2 लिहिलं. एम के स्क्वेअर. सांगा आता हे काय आहे, हे काय आहे सांगा. ओमेगा 1 म्हणजे मॅक्सिमम स्पीड प्लस ओमेगा 2 म्हणजे मिनिमम स्पीड डिवाइड बाय 2. मॅक्सिमम स्पीड प्लस मिनिमम स्पीड डिवाइड बाय 2 म्हणजे काय झाली, हे काय आलं, ऍव्हरेज स्पीड. ऍव्हरेज, बरोबर. मॅक्सिमम प्लस मिनिमम डिवाइड बाय 2 म्हणजे काय आलं, ऍव्हरेज. म्हणून पुढे फक्त पुढे लिहून ठेवतो मी, ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू ऍव्हरेज स्पीड. दम लिहून ठेवले इथे, ठीक आहे. जे झालं ओमेगा ऍव्हरेज स्पीड, त्याला म्हटलं मी ओमेगा. इथं काय आहे, ओमेगा 1 मायनस ओमेगा. आता या इक्वेशनला डिनॉमिनेटरला आणि न्यूमरेटरला ओमेगानं मल्टिप्लाय करा आणि डिवाइड करा. तो बघा, एम के स्क्वेअर ओमेगा इंटू ओमेगा मल्टिप्लाय केलं आणि डिवाइड केलं. काय केलं बघा, या इक्वेशनला ओमेगानं मल्टिप्लाय केलं, ओमेगानं डिवाइड केलं. मी इथे लिहितो, मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय ओमेगा. म्हणजे हा ओमेगा ओमेगा कॅन्सल होते, पुन्हा तुमचं आहे असं इक्वेशन राहतं, ठीक आहे. ओमेगानं मल्टिप्लाय केलं, ओमेगानं डिवाइड केलं. आता हे काय आहे सांगा, ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा. ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 डिवाइड बाय ओमेगा म्हणजे काय, ऍव्हरेज स्पीड. कोएफिशिएंट लक्ष द्या. हे बघा, इथं पोचलो होतो, इथं काय होतं, मी ओमेगानं मल्टिप्लाय केलं, ओमेगानं डिवाइड केलं. ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे मी ओमेगा स्क्वेअर लिहिला. आता बघा, ओमेगा 1 मायनस ओमेगा 2 म्हणजे काय, मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड. इथे मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय असतं रे, मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय, फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड आहे, ठीक आहे. म्हणजे हे काय CS आहे, कोएफिशिएंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड. सो कोएफिशिएंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड इज इक्वल टू MK स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर CS. हा फॉर्म्युला तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लागणार आहे. फक्त मी जरा मॉडिफाय करतो. जरा इथे या, समजा या फ्लायव्हीलची रेडियस R असेल, या फ्लायव्हीलची रेडियस R असेल आणि जर फ्लायव्हीलचं सगळं मास या रिंग मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असेल, या बाहेरच्या रिंग मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असेल, तर याची रेडियस ऑफ गायरेशन आणि फ्लायव्हीलची रेडियस ही एकच असते. मग त्या कंडिशनसाठी हा फॉर्म्युला एम के स्क्वेअरच्या ऐवजी काय येणार, R स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर CS. काय सांगितलं मी परत एकदा सांगतो, ज्या वेळेला या फ्लायव्हीलचं सगळं मास या आउटर रिम मध्ये कॉन्सन्ट्रेटेड असेल,
त्यावेळेला ह्या फ्लायव्हीलची रेडियस आणि याचं रेडियस ऑफ गायरेशनची किंमत काय असते सी. तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, फ्लायव्हीलच्या केसमध्ये रेडियस ऑफ गायरेशन आणि याची रेडियस ही सेम असते. त्यामुळे मी इथं काय लिहिलंय ए स्क्वेअरच्या ऐवजी लिहिलंय आर स्क्वेअर. मी लिहितो फॉर फ्लायव्हील आर इज इक्वल टू के. आर म्हणजे फॉर फ्लायव्हील आर इज इक्वल टू के. आर म्हणजे रेडियस आणि के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन. ठीक आहे. आणि हा तुमचा डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला झाला. इथनं पुढे प्रत्येक प्रॉब्लेम, ऑलमोस्ट सगळ्या प्रॉब्लेमला तुम्हाला हा फॉर्म्युला लागणार आहे. सगळ्या प्रॉब्लेमला लागणार म्हणजे लागणार. थोडंसं मी आज काय काय घेतलंय 2 मिनिटात सांगतो. सोपं होतं. ठीक आहे. अजून मी एक डेरिव्हेशन घेणार आहे, ती पेपरला विचारतील. आज जे डेरिव्हेशन घेतले ते पेपरला विचारणार नाहीत, पण प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार. पण या 2 डेफिनेशन 2-2 मार्काला पेपरला विचारतील. बघा, कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे काय? मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी डिवाइड बाय ऍव्हरेज एनर्जी. ऍव्हरेज एनर्जी म्हणजे वर्क डन पर सायकल. तसंच कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे काय? मॅक्सिमम फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड. फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड. ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय? मॅक्सिमम स्पीड प्लस मिनिमम स्पीड डिवाइड बाय 2. मॉडिफाय केले ओमेगाच्या टर्म मध्ये, एनच्या टर्म मध्ये आणि व्हीच्या टर्म मध्ये दिले. त्यानंतर मी एक छोटंसं डेरिव्हेशन केलं. त्यासाठी एक फ्लायव्हील घेतला, त्याची रेडियस आर घेतली, त्याच्या आउटर रिम मध्ये त्याचं मास कॉन्सन्ट्रेट झाले असं कन्सिडर केलं. मग या फ्लायव्हील मध्ये जी एनर्जी स्टोअर होते ती इन द फॉर्म ऑफ काय असते? कायनेटिक एनर्जी. तुम्ही कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला दिला 1/2. आपण रेग्युलर म्हणतो एम व्ही स्क्वेअर. अँग्युलर मध्ये मासच्या ऐवजी येणार आय, व्हीच्या ऐवजी येणार ओमेगा. म्हणजे मास मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू ओमेगाचा स्क्वेअर. मास मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे एम के स्क्वेअर. मास इंटू रेडियस ऑफ गायरेशनचा स्क्वेअर. ही मला कायनेटिक एनर्जी मिळाली. जर मला फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी पाहिजे असेल तर कसे काढणार मी? फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जी म्हणजे चेंज इन एनर्जी, मॅक्सिमम एनर्जी मायनस मिनिमम एनर्जी. या फॉर्म्युल्यावरनं मॅक्सिमम एनर्जी कशी काढणार? मॅक्सिमम एनर्जी म्हणजे इथं मॅक्सिमम स्पीड घ्यायची, मिनिमम एनर्जीच्या वेळेला इथं मिनिमम स्पीड घ्यायची. त्यामुळे 1/2 एम के स्क्वेअर ओमेगा 1 स्क्वेअर म्हणजे मॅक्सिमम एनर्जी. आणि मिनिमम एनर्जी म्हणजे इथं ओमेगा 2 स्क्वेअर. 1/2 एम के स्क्वेअर ओमेगा 2 स्क्वेअर. ह्याच्याबद्दल कॉमन होता 1/2 एम के स्क्वेअर बाहेर घेतला, ओमेगा 1 स्क्वेअर मायनस ओमेगा 2 स्क्वेअर. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरचा फॉर्म्युला वापरला, ए प्लस बी ए मायनस बी. मग मी हा जो 2 आहे तो मी ए प्लस बी जो लिहिलेला त्याला मी डिवाइड बाय 2 केला, म्हणजे ओमेगा 1 प्लस ओमेगा 2 डिवाइड बाय 2 लिहिला. हे म्हणजे काय आलं? मॅक्सिमम स्पीड प्लस मिनिमम स्पीड डिवाइड बाय 2 म्हणजे ऍव्हरेज स्पीड. ओमेगा 1 मायनस ओमेगा. मग मी काय केलं? याला न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटरला ओमेगानं मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं. मल्टिप्लाय आणि डिवाइड बाय ओमेगा. ओके. सो ओमेगानं मल्टिप्लाय केलं, ओमेगानं डिवाइड केलं. ओमेगा इंटू ओमेगा म्हणजे झाला ओमेगा स्क्वेअर. मॅक्सिमम स्पीड मायनस मिनिमम स्पीड डिवाइड बाय ऍव्हरेज स्पीड म्हणजे काय? हा कोएफिशियंट ऑफ फ्लक्च्युएशन ऑफ स्पीड म्हणजे सी. सो मी लिहिलं फ्लायव्हीलच्या केसमध्ये के म्हणजे रेडियस ऑफ गायरेशन इज इक्वल टू काय असते? रेडियस. सो डेल्टा ई म्हणजे फ्लक्च्युएशन ऑफ एनर्जीचा फॉर्म्युला काय आला? एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सी एस. एम आर स्क्वेअर ओमेगा स्क्वेअर सी एस. हा फॉर्म्युला तुम्हाला पाठवून जाईल की प्रत्येक प्रॉब्लेमला हे लागणार आहे. हे आणि हे प्रत्येक प्रॉब्लेमला लागणार आहे. आता बाळांनो, जर तुम्हाला याच्यामध्ये जर काय डाऊट असेल मला विचारा.